नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, जीवनात चांगल्या माणसांना शोधण्याची गरज भासत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. चांगली माणसं आपोआप आयुष्यात येतात. तुम्ही तोपर्यंत देवावर विश्वास ठेवू शकत नाहीत, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत. देवावर विश्वास ठेवा. तो कधीच तुम्हाला एकटं सोडत नाही. सगळं विकत घेता येतं, पण संस्कार नाही. समुद्र आणि वाळवंट कितीही अथांग असले तरी वाळवंटात आणि समुद्रात पीक हे कधी येत नाही. लक्षात असू द्या, विश्वास निर्माण होण्यासाठी खूप वेळ लागतो, मात्र गमवायला सेकंडही लागत नाही. कोणत्याही माणसावर विश्वास ठेवण्याआधी 10 वेळा तुम्ही विचार करा, कारण विश्वासघात हा कधीही कोणाहीकडून होऊ शकतो. प्रेम आणि विश्वास या दोन्ही गोष्टींशी तुम्ही जर प्रामाणिक नाही राहिलात तर त्या पुन्हा मिळवणे कधीच शक्य नाहीत. लोक म्हणतात, याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा, पण मी म्हणते, आधी स्वतःवर विश्वास ठेवा. हाच उपाय आहे. सारी शक्ती तुमच्यासोबत आहे हे तुम्ही जाणून घ्या आधी. माणूस जगतो आशेच्या किरणावर आणि मैत्री टिकते ती फक्त विश्वासावर. विश्वासघात झाल्यावर विश्वास ठेवणं खूपच कठीण होतं. इतकंच नाही तर लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोनही बदलत असतो. समस्या हीच आहे की आपण जास्त विचार करतो आणि कृती कमी करत असतो. जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागवू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही. त्याऐवजी ते तुमच्यासाठी जे चांगले आहे तेच देत असतो. स्वामी भक्तांनो, देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्याच्यातच समाधान माना. पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे ते देणे भागच पडेल. किंमत प्रेमाची नाही तर विश्वासाची अधिक असते. त्यामुळे प्रेमात कधीही विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तर गुगलवर सापडत नाहीत. स्वामी भक्तांनो, जर तुमचा माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. विश्वास ठेवा, देव बरोबर हिशोब करत असतो. लोकांनी आपल्याशी कसेही वागू द्या. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असतं ना, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण जी गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होत नाही ती गोष्ट खोटी आहे असं मानणं चुकीचं आहे. खरं तर जिथे विज्ञानाचा प्रांत संपतो तिथूनच देवाचा प्रांत सुरू होत असतो. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तर गुगलवर सापडत नाहीत. माऊली हे आपल्याला परत सांगतात, कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलंच असतं. स्वामी भक्तांनो, देवाची भक्ती तेव्हाच कामी येते जेव्हा आपले कर्म चांगले असतील. एकीकडे हात जोडून दुसरीकडे आग लावणाऱ्यांना देव पावत नसतो. जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. दगडातल्या देवावर विश्वास ठेवून आयुष्य व्यतीत करते आपण. कधीतरी माणसातल्या देवावरही विश्वास ठेवा. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार सुरू करतील. या जगात कोणीतरी शक्ती नक्कीच आहे. ती कोणत्या रूपात आहे सांगता येत नाही. प्रत्येक धर्मात वेगवेगळी तत्व सांगितली आहेत, पण देव आहे एवढे मात्र नक्की. ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांनी जरूर ऐका. लक्षात असू द्या, प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण. मनी चांगले विचार वसू दे. थोडी देवावर श्रद्धा, थोडा कष्टावरही तुझा भर असू दे. हा एक आरशासारखा आहे. एकदा का तो तुटला तर त्यात तुम्ही पुन्हा आधी सारखे दिसणार नाही. तो म्हणजे विश्वास आहे. संकटावर नेहमी चालून जा, कारण ज्या भीतीची आपण सामना करत नाही तीच आपली मर्यादा होऊन जात असते. जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये त्याची धमक असते. मागितले तर सुख उसने मिळत नाही. प्रयत्नाशिवाय कधीच ध्येयाचं शिखर देखील गाठता येत नाही. आपल्या देवावर नेहमी निसंकोच तुम्ही विश्वास ठेवा. योग्य वेळ तो इतकं देतो की मागायला तुम्हाला काहीच उरणार नाही. देवावर सुद्धा श्रद्धा असणारे देवावर पूर्णपणे विश्वास ठेवतात आणि देव आपल्याला संकटातून तारून नेईल याची त्यांना खात्री असते. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे देवावरील श्रद्धेने ते तारूनही जातात. लक्षात असू द्या, मी देव मानते पण माणसात राहणारा. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ ती रिकामी करत असते.
मी आहे ना, नको काळजी करू, असं म्हणणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर खचलेल्या मनाला पण उभारी मिळत असते. विश्वास ठेवायचाच असेल तर देवावर ठेवा. योग्य व्यक्ती आणि योग्य वेळ देवच दाखवत असतो. स्वामी भक्तांनो, परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीवर तुम्ही मात करा. बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळ जरूर उंच उडावं, पण ज्या घरट्याने ऊब दिली ते घरटं कधीही विसरू नये. माऊली म्हणतात, समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे महत्त्वाचे ठरते. नेहमीच माझंच खरे म्हणून चालत नाही. देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्यातच समाधान माना. पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे तेच देणे भागच पडेल. कर्म म्हणजे तुम्ही तुमचं जीवन स्वतःच घडवत असता. मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा. विश्वास वाढू दे नात्यांचा, त्यात असू दे गोडवा साखरेचा. माऊली म्हणतात, विश्वास हा खोडलबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जात असतो. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देव सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाता, देवाला फुल वाहता, फळ वाहता, न दिसणाऱ्या देवावर पूर्ण विश्वास ठेवता. पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली की मात्र शंका उपस्थित करता, हे काम मला जमेल की नाही. मी शब्दांपेक्षा कृतीवर जास्त तुम्ही विश्वास ठेवा. माऊली म्हणतात, झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होत असते. आपण जेव्हा कोणासाठी तरी काही करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं. भावना आणि विश्वास असेल तर कुठेही कधीही मनापासून केलेली प्रार्थना देव स्वीकारतच असतो. आरोग्याची फळे देणारी व्यायाम ही अमृतवल्ली आहे. लक्षात असू द्या, पूर्णतः दगडाच्या सानिध्यात वाढणारं रोपटं आयुष्याचा एक धडा मात्र शिकून जातं. शत्रूचं अस्तित्व किती मोठं का असेना, पण आपल्या आत्मविश्वासाने साध्यापुढे त्याचं अस्तित्व लहानच ठरत असतं. शत्रूचं अस्तित्व विज्ञानाची कास धरल्याशिवाय देशाची व समाजाची प्रगती अशक्यच आहे. कितीही दुःख असलं तरी आयुष्य नेहमी हसत हसत जगावं, कारण एक छोटीशी स्माईल सुद्धा खूप काही करण्याचं बळ देते. माऊली म्हणत असतात, जर विश्वास देवावर असेल तर ते जे नशिबात लिहिले ते नक्कीच मिळेल. पण विश्वास स्वतःवर असेल तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे. लक्षात असू द्या. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. आपण कोण आहात, कोणाशीही कोणत्याही कारणास्तव तडजोड करू नका. तू सर्वशक्तिमान देवाचं मूल आहे, हे ते तुम्ही सत्य जगा. जी सौंदर्याला सजीव बनविते, ती भाषणेतील निर्जीव बनविते, तीच खरी कला होय. माऊली म्हणतात, लक्षात असू द्या, दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण? जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो, एवढंच की पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं. हे लक्षात घ्या. देवावर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही. वेळ, विश्वास आणि मान सन्मान हे जसे पक्षी आहेत की हे जर उडून गेले की पुन्हा येत नाहीत. विश्वास ठेवा, देव दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय पहिला दरवाजा बंद करत नाही. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो पण त्यांची साथ कधी सोडत नाही, आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण त्यांना साथ कधी देत नाही. ध्यानात ठेवा, निराशवादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होत असते. फक्त स्वामींवर तुम्ही विश्वास ठेवा, न मागताही खूप काही मिळून जाईल. जसे प्रकाशाच्या साह्याशिवाय वस्तू दिसत नाही, तसे विचाराशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. प्रत्येक दिवस हे देवाने आपल्याला दिलेली भेट आहे. उद्याची कोणतीही हमी नाही. त्यामुळं प्रत्येक दिवशी सकारात्मक राहा. देवावर तुम्ही विश्वास ठेवा. समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे. आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी पण आहे. भीतोस कशाला? मी आहे ना. फक्त निसंकोचपणे माझं नाव घे आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप कर. माऊली म्हणतात, पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, माऊली म्हणतात, विश्वास मागून मिळत नसतो, तो आपल्याला कमवावाच लागत असतो. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या.
माऊली म्हणतात, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देव सुद्धा तुमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. जगातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे विश्वास गमावणे आणि कठीण गोष्टमध्ये विश्वास मिळवणे आणि विश्वास टिकवणे देखील कठीणच असते. लाईफ तुमची आहे, संघर्ष तुम्हालाच करायचा आहे. बाकीचे फक्त मजा बघणार. तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत असतं. सुरुवात करायची असेल तर आजपासून करा. उद्यापासून करू असं म्हटलं तर तो उद्या कधीच येणार नाही. जळाला काहीच नसले की पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझत असते. मन शांत ठेवायला आणि उत्तराची प्रतीक्षा करायला शिकलात तर बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे तुमचे मनच तुम्हाला देत असेल. प्रत्येक क्षण हा काहीतरी शिकवणारा असतो. त्यामुळे आजच्या अडचणी उद्याच्या यशाचा पाया रचतील यावर तुम्ही विश्वास ठेवा. आयुष्य हे आहे एक सुंदर प्रवास, स्वप्नांचा मार्ग, प्रेरणेचा सुवास. संकट येतील, अडथळे पडतील, पण त्यांनीच यशाच्या दिशाही उमटतील. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करत जा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवत जा. आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महिन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हाला शोधायचा असतो. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. माझ्या हरण्याची वाट पाहिली ज्यांनी, त्यांचे वाट पाहणे कधीच संपलेच नाही. आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन पाठ आहे. जगातील सर्वात सुंदर रोपटे हे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यानंतर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी आपण स्वतः उन्हात हे उभेच राहावेच लागते. जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरेच काही साध्य होईल. मेहनत केली तर धन मिळते, संयम ठेवला तर काम होते, गोड बोलले तर ओळख होते, आदर केला तर नाव होत असते. स्वामी भक्तांनो, क्षण जगायचे असतात, अनुभवायचे असतात, जपायचे देखील असतात. खूप काही कमवायचं म्हटल्यावर काहीतरी गमवावं देखील लागत असतं. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीणच असते. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हेही स्वीकारावं लागतं. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. माऊली म्हणतात, आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, तीच आपल्याला यशस्वी करत असते. तुम्ही आतापर्यंत जसे होतात त्यासाठी तुमचा भूतकाळ जबाबदार होता, पण तुम्ही यापुढे जे बनाल त्यासाठी सर्वस्व तुमचीच जबाबदारी असाल. जीवनातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. तो तुमच्यासाठी योग्य आहे का हे तपासा आणि त्यात काहीतरी तुम्ही खास करा. अडचणीत असल्या तर नवीन मार्ग शोधता येतो. म्हणून जीवनात अडचणी असणं खूप महत्त्वाचं असतं. व्यक्तिमत्व जर सुंदर नसेल तर तुमच्या दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप म्हणजे खूप फरक आहे. विज्ञान म्हणतं, बाह्य शक्तीशिवाय काहीच हलू शकत नाही. मग ही सृष्टी आपोआप तयार झालीच कशी? मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मन जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजेच माणुसकीच असते. उद्याचे सुख हवे असेल तर थोडा त्रास सहन करावाच लागत असतो. दिवसातील सर्वात आनंददायी क्षण म्हणजे पहाटेची वेळ. म्हणून ब्राह्मण मुहूर्तावर उठणे केव्हाही चांगले. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसं तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. मीही शिकले की या जगात चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे लोक आहेत आणि मला दोघांकडून नेहमीच वेगवेगळी वागणूक मिळणार आहे. लक्षात असू द्या, समस्या येतात आणि जातात, पण तुमचं यशच कायमच राहत असतं. ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते. ज्यांना स्वप्न साकार करायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो. काहीतरी नवीन सुरुवात करण्यासाठी नवीन वर्ष, नवीन महिना किंवा नवीन आठवडा गरजेचा नसतो. फक्त नवीन मानसिकता गरजेची असते. माऊली म्हणतात, रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा. कठीण प्रसंग आपल्याला बलवान बनवत असतात. कायदा पाळा गतीचा. काळ मागे लागला, थांबला तो संपला. धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे. ब्रह्मात तुम्ही का पडे? संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही. जोपर्यंत छनीचा घाव घेता येत नाही, दगडसुद्धा देव होत नाही. स्वामी भक्तांनो, जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन मिळत नाही. त्यामुळे मिळालेले जीवन आनंदाने जगा. आरोग्यासाठी तुम्ही वेळ नक्कीच काढा. आयुष्य आपल्याला दररोज एक नवीन संधी देत असतो. या संधीचा लाभ घ्या व आयुष्य तुम्ही घडवा.
काय बनायचं कोणासारखं, जर जगात आपल्यासारखं कोणीच नाही. प्रत्येक दिवस जीवनातलं शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन तुम्ही सुरुवात करा. लक्षात असू द्या, नेहमी उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेत असते ना, तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ ती रिकामी करत असते. निघून गेलेला क्षण कधीच परत येत नाही. प्रत्येक क्षण एक नवीन सुरुवात आहे. लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झालात. संकट हे पाण्यासारखं असतं. ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही, तर त्यात कसं पोहायचं ते शिकवण्यासाठी आलेलं असतं. चांगलं अन्न खा, पुस्तक वाचा, नवीन गोष्टी शिकत राहा, चांगलं काम करा आणि यशस्वी व्हा. लक्षात असू द्या, तुम्ही स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक सर्वाधिक परतावा देत असते. कितीही नाती, कितीही माणसं सोबत असली तरी आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते की एकटं सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागत असतं. प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर होत जात असतात. आपल्या सुरक्षिततेचा लक्ष ओलांडून जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने पलीकडे जाल, तेव्हाच तुमचे खरे आयुष्य सुरू होईल. माऊली म्हणतात, लक्षात असू द्या, उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला 2 पर्याय देऊनच जात असते. स्वामी सांगतात, आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये, परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे. जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधेन आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करेन, अशी जिद्द असली पाहिजे. माणसाला 2च गोष्टी हुशार बनवतात, 1 वाचलेली पुस्तकं आणि 2 म्हणजे भेटलेली माणसं, ज्यांच्यामध्ये लोकांची टीका सहन करण्याची हिंमत नसते. अशा लोकांना आयुष्यात कधीच काही नवीन करू दाखवता येत नाही. कोणतीही व्यक्ती आपल्या कर्माने महान बनते, जन्माने नाही. जर तुम्ही करू शकत असाल तर इतरांना सांगत बसू नका, तुम्ही करून दाखवा. खरं तर वयाचं काहीच देणं घेणं नसतं. जिथे विचार जुळतात तिथे खरी मैत्री होत असते. माऊली म्हणतात, जीवनात नेहमी प्रामाणिक राहा, कारण प्रामाणिकतेचा नेहमीच विजय होत असतो. कधी कधी आपले विचार हेच आपले यश ठरवतात. सकारात्मक विचार करा, सकारात्मक जीवन जगा. श्रीमंतांना नाव ठेवणारे शेवटपर्यंत गरीबच राहतात. निरोगी आणि फिट लोकांना नाव ठेवणारे काही ना काही कारणाने सतत आजारी असतात. रिटायर्ड लोकांना नाव ठेवणारे स्वतः आयुष्यभर राबतच राहतात. यशस्वी लोकांना नाव ठेवणाऱ्यांना नेहमी अपयशच येत राहतं. तात्पर्य हाच, दुसऱ्यांना नाव ठेवून तिरस्कार करून स्वतःचं आयुष्य कधीच बदलत नाही. आयुष्यातल्या बऱ्याच प्रॉब्लेम्सचं कारण नाती आणि पैसाच असतं. क्षमा चूक करणाऱ्याला दिली जाते, धोका देणाऱ्याला नाही. समुद्रावरून दिसणारा हा सूर्योदय असा भासत आहे, जणू आपल्या नवीन स्वप्नांसाठी आशेची किरण होऊन एक सुंदर दिवस घेऊन आला आहे. जीवनातील प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा आणि त्याचा लाभ घेत राहा. तुमचे वय कितीही असेल, अनेक संधी तुमच्या हातून निसटल्या असतील तरी सुद्धा तुम्ही नवीन सुरुवात करू शकता. अपेक्षाचं गाठोडं बाजूला ठेवलं की जगणं अजून सोपं होत असतं. आयुष्यात तुमच्याकडे 2 पर्याय असतात. माऊली म्हणतात, कोकिळेच्या मंजूळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधाने आणि सूर्याच्या कोमल किरणांनी ही सकाळ आपलं स्वागत करत आहे. लक्षात असू द्या, चुकीच्या वेळी दिलेला होकार आणि योग्य ठिकाणी दिलेला नकार आयुष्य बदलून टाकत असतो. यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धैर्याने केलेली सुरुवात. माऊली म्हणतात, लक्षात असू द्या, स्वभाव म्हणजे रंगाची पेटी. कधी कुठला रंग सांडेल, कधी रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही. फक्त स्वतःचे रंग रंगताना इतरांची चित्र नाहक बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली तर आपले रंग देखील छान खुलत असतात. स्वातंत्र्य म्हणजे स्वविचार नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी असते. आयुष्यात तुम्ही कोणासाठी जगता याचा विचार एकांतात बसून नक्कीच करा. कारण की आपण नसल्यावर सर्वात जास्त फरक कोणाला पडतो ते ओळखा. बस फक्त त्या व्यक्तीसाठी तुम्ही जगायला शिका. सुरुवातीची 20 वर्षे परिश्रम करून 70 वर्षे आयुष्य एन्जॉय करता आलं पाहिजे. नाहीतर 20 वर्षे एन्जॉय करून शेवटचे 70 वर्षे कठीण परिश्रम करावे लागतील. लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल हे सांगता येत नाही. समस्या ही एक अशी संधी असते त्याहून उत्तम सर्वोत्तम करून दाखवण्यासाठी. रात्रीच्या सागरात मनसोक्त डुबताना हाती लागलेल्या विचारांच्या शिंपल्यात तुमच्या आठवणींचे मोते गवसत असतात. स्वतःचेही काही तत्त्व असावेत आणि त्या तत्त्वांशी स्वतः प्रामाणिक असावे. नशीब हातात येत नाही तोपर्यंत नशिबाने आलेला हात तुम्ही वापरा.
आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा. तुमची क्षमता कितीही असली तरी प्रयत्न हेच त्या क्षमतेला प्रज्वलित करतात आणि ते सिद्धीमध्ये देखील बदलत असतात. यश मिळवायचं असेल तर स्वतःचं स्वतःवर कधीही बंधन घाला. पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवलेले पावसाळे जास्त महत्त्वाचे असतात. जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्त्व असतं. कारण मागितलेला स्वार्थ आणि दिलेलं प्रेम असतं. एकाच गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका. आयुष्य खूप सुंदर आहे. त्यासाठी आपले विचार आणि प्रयत्न कायमच चालू ठेवा. माऊली म्हणतात, कोणीही तुमच्यासोबत नसेल तर घाबरून जाऊ नका. कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात. चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही. शून्यालाही किंमत देता येते. फक्त त्याच्यापुढे एक होऊन तुम्ही उभे राहा. भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातला आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान वाटत असतो. ज्यांच्या गरजा अगदी अल्प असतात त्यांना नेहमी जे हवे आहे तेच मिळते. तुम्हाला ज्या विषयाची किंवा विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन तुम्ही पाळा. जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध पण लागत नाही. जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ देखील येत नाही. अपयशाला सामोरे जा आणि यशस्वी व्हा. माऊली म्हणतात, संभ्रमांच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य तुम्ही द्या. स्वप्ने अशी पाहावी ज्यांना पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य दिशा ठरवता आली पाहिजे. महागड्या गोष्टी स्वस्त होत नाहीत तोपर्यंत कष्ट करा. मेहनतीचे फळ आणि समस्याचे निराकरण उशिरा का असेना नक्कीच मिळते. वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं. लक्षात असू द्या, नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडूनच उसने मिळत नाही. ते स्वतःलाच निर्माण करावे लागत असते. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करीत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे. प्रॉब्लेम्स हे येतच राहणार. त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणे महत्त्वाचं आहे. कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही. तो कुठून तरी हवेचा स्रोत शोधतोच, पण श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला माणूस कधीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच. नजरेतील मादकता घायाळ करते, हृदयाला त्यातूनच येते. मग प्रेम पाखरू उदयाला. माऊली म्हणतात, अशा लोकांना शोधा ते तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. आपल्या मागे बंद होणाऱ्या दारांबद्दल तणावग्रस्त होऊ नका. नवीन दारे उघडतील जर तुम्ही पुढे चालत राहाल तर. संघर्षाच्या वेळी व्यक्ती एकटा असतो व यशस्वी झाल्यावर जग सोबत असते. वेळ कशीही असो ते बदलतच असते. जो काम करतो चुका त्यांच्याकडून होतात. रिकामटेकड्याच्या लोकांचे संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांच्या चुका काढण्यात जात असतं. कोणीतरी बर्फाला विचारले, आपण एवढे थंड कसे? बर्फाने अतिशय छान उत्तर दिले, माझं भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्यकाळ पण पाणीच. मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ? आयुष्य खूप सुंदर आहे. एकमेकांना समजून घ्या व जीव लावा. सुख व्यक्तीचा अहंकार आणि दुःख व्यक्तीचा धैर्याची परीक्षा घेते. क्रोधाच्या एकाशीने संयम राबला तर पश्चातापाचे 100 क्षण वाचत असतात. आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका. आयुष्याच्या अर्ध्या समस्या अशाच कमी होत असतील. विश्वास ठेवा. माऊली म्हणतात, भूतकाळ आणि भविष्यकाळ तसाच असतो, वाऱ्यासारखा. वारा निर्माण झाला की तिथं कधीच पुढच्या क्षणी थांबत नाही. माणसाचं भूतकाळाच्या पारंब्या सोडतच नाही. जो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करत असतो. माऊली म्हणतात, कितीही दुःख असलं तरी आयुष्य नेहमी हसत हसत जगा. कारण एक छोटीशी स्माईल सुद्धा खूप काही करण्याचं बळ देते. समते वाचून माऊली म्हणतात, मैत्री टिकायची आहे तर माणसाशिवाय जगात काहीच नाही. आयुष्य कठीण आहे पण अशक्य नाही. स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.